तुम्ही लष्कराचे म्हणजे भारतीय सैन्य दलाचे एक प्रतिनिधी म्हणून मी आपल्याकडे बघतोय. आता जे काही घडलेलं आहे, पहलगामचा अटॅक, त्यानंतर भारतीय लष्करानं दाखवलेलं शौर्य, आणि आता 3 महिन्यामध्ये लगेच पुढच्या महिन्यामध्ये लगेच भारत पाकिस्तान सामना, तुम्ही याकडे कसं पाहता? माझं वैयक्तिक मत आहे, वी शुड नॉट प्ले विथ पाकिस्तान एट ऑल. बरं. बिलकुल नाही खेळायचं. ज्या देशाने माझ्या जवानांना इतका त्रास दिलाय, इतके लोक शहीद झालेत, इतके लोक बळी पडलेत, हे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलंय, हे एक्सपिरियन्स केलंय, हे फील केलंय. काही जरूरत नाहीये. ज्या देशाच्या बद्दल ज्यांना आपल्याबद्दल काही किंमत नाहीये, त्यांच्याबरोबर कुठलाही संबंध ठेवण्याची काहीही गरज नाही. लोक म्हणतील की हा इमोशनल होऊन बोलतोय. मी इमोशनल आहे कारण मी मागचे 40 वर्ष हे भोगलोय आणि मला माहिती आहे की काय होतं जेव्हा माझे जवान शहीद होतात. एक्झॅक्टली. बाम सरांचं म्हणणं हे कोणत्याही भारतीयाचं म्हणणं असेल. सिंदूरचं ऑपरेशन झाल्यानंतर जर का तुम्ही चित्रपट पाहिल्यासारखं जर का बघत असाल आणि लगेच नंतर सामने बघत असाल, तर तुमच्या दृष्टीने पहलगामचा हल्ला हे एक थ्रिलर फिल्म ठरते आणि सिंदूरचं ऑपरेशन ही एक वॉर फिल्म ठरते. आणि मग आता क्रिकेटकडे जाऊयात, असा हा प्रकार नाही. मी भाजपच्या अवधूत वाघांकडे जाईन. अवधूतजी, हे प्लॅनिंग होऊच कसं शकतं? तिकडे PCCI ची बसलेली